नमस्कार मित्रांनो, मी के कनावडीकर त्रिशूर चाटी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो, जेणेकरून तुमच्या भावाने टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन रोजचे रोज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आम्ही आणलेले कटर चॅप कटर त्याची माहिती देणार आहे। तर हे आम्हाला पडले 16,000 रुपयात। तर मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा मित्रांनो, ही आपलं चॅप कटर। तर बघू शकता इकडं कुटी करून टाकली ही, ह्या का कशी एकदम बेस्ट कुटी करून टाकलेली बघा ही, ह्या का एकदम बेस्ट पडली कुटी। तर तुम्हाला पूर्ण मी माहिती देतो मित्रांनो। तर बघा इकडून ही दिसते ती तुम्हाला ब्लेड आहेत, पुजारी कंपनीच्या ब्लेड आहेत त्या। तर ह्याला नट आहेत इकडून बघा 1 2 3 4 5 6 आणि मेनचे 3 असे 6 आणि 3 9 नट आहेत। तर ह्याला मध्ये हात काही जाऊनी त्यासाठी जाळी मारलेली ह्याला। तर बघू शकता आता इथून खाली पडतं हे। तर इकडून तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता इकडून, तर ही आहे ही मेन भाग आहे। तर इथून आपल्याला कडबा आतमध्ये घालायचा आहे। तर बघू शकता तिकडे त्या बेरिंग 1 2 अशा बेरिंग आहेत ती मध्ये ओढण्यासाठी। तर ही फिरतंय, तर कमी जास्त घास करण्यासाठी इथं वरी 2 नट दिलेले आहेत। आणि नंतर इकडून पुन्हा गिअरबॉक्स ह्याचे इकडून आहेत ह्याच्यामध्ये। तर बघू शकता हे ह्याच्यामध्ये गिअरबॉक्स आहे, तिथं तुम्हाला उघडून दाखवतो मी। तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। तर यामध्ये ऑइल टाकावं लागतं आपल्याला। तर ऑइल टाकल्यानंतर ते रोजची रोज ऑइल लावायची गरज नाही आपल्याला। तर बघू शकता असं ऑइल टाकलेलं आहे आणि हे असं ऑइल वरचीवर घेतं फिरलं की। तर बघू शकता मित्रांनो, तर अशा पद्धतीनं ऑइल टाकायचं आणि ही लॉक आहे त्याला। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं लॉक लावलेलं असतं हे। तर ही मोटर आहे सिंगल फ्यूजची। तर बघू शकता हे सिंगल फ्यूज वर चालणार आहे। तर बघू शकता इकडं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। तर बघायचं वाचा, कडबा कुट्टी वापरण्याची सूचना। गिअरबॉक्समध्ये 2 ते 2.5 किलो चॅसी ग्रीस व 40 नंबर अर्धा लिटर ऑइल केवळ लेवलप्रमाणे मिक्स करून भरणे। 2 नंबर व्ही बेल्टला योग्य ताण देणे। व्ही बेल्ट लूज असेल तर टाईट करून मगच मशीन चालवणे। अनुभवी वायरमन किंवा मेकॅनिककडूनच वायरिंग करून आर्थिंग देणे। ब्लेडला धार नसेल तर धार लावूनच मशीन चालवणे ही जबाबदारी आपणावर आहे, म्हणजे आपल्याकडे असते जबाबदारी ती। तर गिअरबॉक्स नेहमी स्वच्छ ठेवायचा, ऑइल तपासायचं आणि दीर्घकाळ मशीन चालल्यानंतर नटबोल्ट टाईट करायचे। वेळोवेळी बॉल बिअरिंगला ग्रीस करायचं आणि असंच लोड जास्त द्यायचं नाही, अशा सूचना दिलेल्या आहेत। आणि ही मोटर त्यांनी बघू शकता इकडं धान लक्ष्मी ह्या कंपनीची मोटर दिलेली बघू शकता। ही वोल्ट 200च्या पुढे दाखविले। पुन्हा ही सायकल 50 इंच हे असं काहीतरी दाखवलेले आणि एडिटिंग कॉन्ट्रिब्युशन असं काहीतरी। तर लक्ष्मीची मोटर आहे। तर AC इंडक्टर मोटर असे बघा इकडं। मोटर चलने से बचाने के लिए मोटर को TOP लगा हुआ है। मोटर गर्म होने पर बंद हो जाएगी और ठंडी होने पर स्वतः वापस चालू हो जाएगी। म्हणजे गरम जर झाली मोटर तर मनानं बंद पडणार आणि गार झाल्यानंतर मनानंच चालू होणार, अशा पद्धतीने आहे मित्रांनो। तर ह्याला नटबोल्ट जर ढिली झाली तर टाईट करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने इकडून कनेक्शन दिलेले हे 2 वायरचं। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं कुट्टी मशीन आहे। तर आम्ही आणलेली आहे, हिला जवळजवळ 8 दिवस झालेले आहे आणि ही मशीन आम्हाला 15,000 म्हणजे भाडेसहित 16,000ला पडलेली मित्रांनो। तर बघू शकता अशा पद्धतीने मशीन दिसते। तर त्या चाकाला बेल्ट लावलेला आहे आणि ती बेल्ट मशीनला तिकडे लावलेला आहे। तर बघू शकता मित्रांनो, चॅप कटरला 2 पान आहेत आणि अशा पद्धतीनं कुट्टी होते।
आणि कुटी वाटूळ होणी म्हणून आपण तसल्या कुंड्या घेतलेल्या जनावराला इकडे पाण्याची सोय केलेली बघा मित्रांनो. तर इकडे जनावर आपले बांधलेले इथं तर बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीनं कॅप कटर आहे. तर हे 16,000लाच पडलेलं आहे आम्हाला. तर मित्रांनो ही होती आजची माहिती. चला तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.